नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आत्ता जे आहे शेतावर आलो आहे. आमचं हरभऱ्याचं शेत आहे आणि तिकडे आलो आहे गवत काढायला. तर चला तुम्हाला दाखवते. तुमच्या शेंगा किती भारी दिसतात. त्याच्या शेंगा किती भारी दिसतात बाबूच्या. मित्रांनो, आत्ता मला मस्त चंदन बटवा सापडलं याच्यामध्ये, हरभऱ्यामध्ये. हे आमचं हरभऱ्याचं शेत किती भारी झालं आहे तो, परंतु आहे ना थोडं लेट झालं आहे. आत्ताशी फुलं आलेत त्याला. आणि हरभरा खूप छान आहे, पण गवत खूप सारं झालं आहे. तर आता हा चंदन बटवा मला त्यात सापडला आहे, तर अजून थोडं शोधेल संध्याकाळी आणि मग संध्याकाळी मस्त भाजी बनवू. तर आता संध्याकाळी 5:30 वाजल्यात आणि आता थोडीशी भाजी मी घेते चंदन बटव्याची. असं कुठं कुठं आहे, तर चला बघूयात सापडते का. ते पण एक झाड सापडलं आहे. तिथे गवत झालं आहे, मस्त गवत झालं आहे. पाथरीची भाजी पण आहे बरं का इथं. पाथरीची भाजी पण आहे, पाथराची. तर मित्रांनो, आता भाजी वगैरे घेतली आहे आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजले, तर आम्ही निघालो आहे वापस. इथं बाबळीच्या झाडाखाली नाही का हे खूप सापडलं आहे मला. मित्रांनो, आता आम्ही दिवसभर काम करून घरी चाललो आहे. इकडं शेत आहेत लोकांचे. इकडं काहीतरी कांदे, लसूण आहे वाटतं. इथं लसूण आहे. ते पांढरे फुलं कशाचे येतं? कांद्याचं ते बियासाठी लावलेले. आणि इकडे गहू आहे. इथं आहे ना एक पांढरे पांढरे फुलं आहेत असे मोठाले. तर आता जे आहे संध्याकाळ झाली आहे, सूर्यास्त होतो आहे आणि आम्ही निघालो आहे आता गावाकडे वापस. मोहरीचे झाडं इकडे, कसलं भारी वाटते. लाल लाल फुलं आहेत कसले तरी. इकडे जे आहे ते टणटणी म्हणतात त्याला. हे खूप आयुर्वेदिक असतं, औषधी असतं. तर आता आम्ही चाललो आहे परतीच्या वाटाने घरी. स्कार्फ वगैरे बांधून घेतले. इकडे एक नदी आहे, तर ही गावची पुढं समोरून गावची नदी आहे. तर आता तिकडून चाललो आहे घरी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. इथे समोर नदी आहे, पाणी अजून नदीला इथल्या. भारी वाटतं एकदम.